नमस्ते फ्रेंड्स, आज आपण रव्याचे पळी पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। हा पापड बघा किती दुप्पट तिप्पट फुललेला आहे। हे पापड आपण जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा अगदी मनात येईल तेव्हा हे पापड करू शकतो। त्यासाठी कुठल्या प्रकारची पूर्वतयारी करायची आवश्यकता नाही। हे पापड करताना रवा किती घ्यायचा, त्यासाठी पाणी किती घ्यायचं याचे परफेक्ट प्रमाण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। कागदाला एकही थेंब तेलाचा न वापर करता इथे मी हे आजचे पापड बनवलेले आहेत। तरी सुद्धा अगदी सहज हे पापड कागदावरती आपल्याला बनवता येतात, उलटून सुद्धा घेता येतात। अगदी घरातच हे फॅन खाली पहिल्या दिवशी पापड वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये छान असे पापड वाळवून घ्यायचे आहेत। एक वाटी रव्यामध्ये 50 ते 60 पापड इथे बनवून तयार झालेले आहेत। कागदाला एकही थेंब तेलाचा न लावता सुद्धा पापड बघा खाली अजिबात चिकटले सुद्धा नाहीत। अगदी वर्षभर हवाबंद डब्यामध्ये हे पापड सहज टिकतात। पापड एकदम हलका फुलका आणि खुसखुशीत असा बनवून तयार होतो। चला तर मग फ्रेंड्स, वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला इथे आपल्याला एकदम बारीक म्हणजे अगदी 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे। इथे बघा मी एका वाटीने मोजून इथे रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने इथे मी पाणी मोजून घेणार आहे। असं बघा आपल्याला जाड बुडाचं असं पातेलं घ्यायचं आहे। शक्यतो हे पातेलं जाड असावं, जेणेकरून आपण जो रवा शिजवून घेणार आहोत तो खाली लागणार नाही। आता बघा ह्या वाटीने मोजून आपल्याला 8 वाटी पाणी घ्यायचं आहे। परफेक्ट प्रमाण आहे अगदी। तर इथे प्रमाण घेताना तुम्ही लक्षात ठेवायचे की ज्या वाटीने किंवा पातेल्याने तुम्ही रवा घेतलेला आहे तर त्याच पातेल्याने किंवा वाटीने इथे पाण्याचे प्रमाण मोजून घ्यायचे आहे। प्रमाण घेताना अगदी चुकायचं नाही। तर अशा प्रकारे प्रमाण घेतलं तर आपले इथे परफेक्ट पापड बनवून तयार होतात। त्यानंतर बघा इथे मी अर्धा चमचा पापड खार घालणार आहे। पापड खार घातल्यामुळे काय होते की आपले पापड जे आहेत ना ते हलके फुलके असे बनवून तयार होतात। त्यानंतर इथे मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण बेताचंच ठेवायचं आहे, खूप जास्त मीठ घालायचं नाही। पापड सुकल्यानंतर आपले पापड जे आहेत ते वाळून असे छोटे होतात आणि आपलं जे पापड आपण जर मीठ घातलं तर पापड खारट होऊ शकतात। त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थितच घालायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे जिरे आणि ओवा लागणार आहे, तो मी नंतर घालणार आहे। आता इथे गॅसवर पाणी ठेवायचं आहे उकळायला। त्याला छानपैकी असं थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला रवा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। खूप जास्त पाणी गरम करायचं नाही, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। पाणी हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये रवा घालायचा आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली रवा लागणार नाही पातेल्याला। कंटिन्यू आपल्याला हे प्रोसेस करायची आहे। आता इथे बघा मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती हे पाणी उकळल्यानंतर हा रवा जो आहे ना तो घट्ट घट्ट असा होत जातो आणि मग आपला रवा शिजत येतो। तर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं पाणी घट्ट झालेलं आहे रव्याचं। त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला इथे मी चिली फ्लेक्स घालत आहे, म्हणजे वाळलेल्या ज्या मिरच्या असतात ना त्या मिरच्या इथे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला इथे घालायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे। त्यानंतर बघा रवा जेव्हा शिजत येतो ना त्यावेळेस आपल्याला जिरे आणि ओवा घालायचा आहे। आधीच जर आपण जिरे आणि ओवा घातला तर आपला जो हा रवा आहे ना तो काळपट दिसतो आणि थोडेसे काळसर असे पापड आपले बनवून तयार होतात। त्यासाठी काय करायचंय की ज्यावेळेस आपला रवा शिजत येईल ना त्याच वेळेस आपल्याला इथे जिरे आणि ओवा घालून घ्यायचा आहे। खूप छान असं बघा आता बारीक असा हा रवा आपला छान शिजलेला आहे। त्यानंतर बघा आता एकदम गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हा रवा छान असा शिजवून घ्यायचा आहे। एकदम कमी गॅसवर असं नाही केलं, जर शिजवून नाही घेतलं तर पापड आपले फाटतील, चिरतील किंवा त्याचे तुकडे पडतील। तर असं इथे त्यासाठी वेळ द्यायचा आहे 15 ते 20 मिनिटं आपल्याला पुन्हा हा रवा आहे ना तो शिजवून द्यायचा आहे। त्यानंतर बघा अशा प्लास्टिकच्या कागदावरती तेलाचा एकही थेंब न लावता इथे आपल्याला पळीने हळूहळू काय करायचंय की अशा बारीक आकारामध्ये, तुम्हाला जर मोठे आवडत असतील तर तुम्ही तसे पण करू शकता, पण इथे बघा मी ह्या आकारामध्ये असे पापड घालून घ्यायचे आहेत। खूप छान असे आपले हे पळी पापड बनवून तयार होतात। खूपच झटपट आणि पटकन असे हे पापड बनवून तयार होतात। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पळीमध्ये असं हे पीठ घ्यायचं आहे रव्याचं आणि बघा अशा प्रकारे आपल्याला इथे पापड घालून घ्यायचे आहेत। चिली फ्लेक्समुळे आपल्या पापडांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे
आणि इथे बघा हे पापड बनवताना खूप जाड पण नाही बनवायचे आणि खूप जास्त पातळ पण नाही बनवायचे, मध्यम आकारामध्ये आपल्याला हे पापड असे बनवून घ्यायचे आहेत। जिरे आणि ओवा घातल्यामुळे पापडांना चव तर खूपच सुंदर येते। हे पापड गरम गरम आहेत ना मिश्रण तोपर्यंतच आपल्याला घालून घ्यायचे आहेत। बघा पळीच्या सहाय्याने काय करायचे की असं थोडंसं पळीमध्ये पीठ घ्यायचं आणि पूर्ण गोलाकार असे हे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। गरम गरम असतानाच हे पापड बनवले तर खूप छान असं हे आपलं पापड बनवून तयार होतात। थंड झाल्यानंतर हे मिश्रण घट्ट होतं आणि मग आपले पापड असे बनणार नाहीत। त्यामुळे शक्यतो गरम गरम आहे तेच अशा प्रकारे बघा पळीच्या साहाय्याने त्याला गोलाकार आकार देऊन छान असे पापड इथे बनवून घ्या। इथे मी तुम्हाला 5 ते 6 पापड बनवून दाखवत आहे। त्यानंतर मी अशाच प्रकारचे इथे सगळेच पापड बनवून घेते। तुम्ही बघू शकता आपले खूपच छान इथे पापड बनत आहे। मिश्रण अगदी घट्ट सुद्धा नाही झालेले आणि त्याच्यामुळे पापड इथे छान असे बनवून तयार झालेले आहेत। अशा प्रकारे सर्वच पापड मी इथे करून घेते। तुम्ही बघू शकता आता इथे सगळेच पापड बनवून तयार झालेले आहेत। एक वाटी रव्यामध्ये जवळजवळ इथे 50 ते 60 पापड माझे बनवून तयार झालेले आहेत। एक दिवस फॅन खालीच घरामध्ये सुकवल्यानंतर दुसऱ्या दिवशी छान असे कडकडीत उन्हामध्ये हे पापड आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत। त्यानंतर 5 ते 6 तासानंतर आपल्याला काय करायचंय की हे पापड जे आहेत ना ते उलटून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते दोन्ही बाजूनी मस्त असे सुकले जातील। बघा अगदी पापडाची बाजू जी आहे ना ती बदलून घ्यायची आहे। सहज ही पापडाची बाजू बदली होत आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा 5 ते 6 तासानंतर हे पापडाची बाजू बदली करून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान असे हे पापड सुकवून द्यायचे आहेत। कागदाला एकही थेंब तेलाचा न लावता बघा अगदी सहज आपले पापड इथे उलटले जात आहेत। 2 दिवस उन्हामध्ये छान असे पापड सुकवल्यानंतर बघा छान असे पापड आपले सुकलेले आहेत। आता ह्या पापडाची साईज बघून घ्या। त्यानंतर मी तुम्हाला काही पापड तळून दाखवणार आहे। तर पापडाची साईज दुप्पट तिप्पट फुलते, अगदी हलके फुलके आणि खुसखुशीत असे आपले हे पापड बनवून तयार होतात। कढईमध्ये तेल छानपैकी असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हळूच असा पापड सोडायचा आहे तळण्यासाठी। बघा तुम्ही पापड अगदी दुप्पट तिप्पट असं आपला पापड फुललेला आहे। खूप छान असे हे पापड फुलतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात। अशाच प्रकारच्या आता इथे मी 5 ते 6 पापड तळून घेत आहे। काही पापड तुम्हाला मी तळून दाखवते। पापडांची साईज इथे तुम्ही बघू शकता, अगदी दुप्पट तिप्पट असे हे पापड फुललेले आहेत आणि हलके फुलके असे हे पापड बनवून तयार होतात। तुम्हाला इथे मी एक पापड तोडून दाखवते। बघा खूप छान असा आपला पापड खुसखुशीत बनवून तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की असे रव्याचे पळी पापड बनवा। खूपच झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी आहे पापडाची। चला तर मग फ्रेंड्स, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयाच मग अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत फ्रेंड्स, ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।